आज 8 एप्रिल बरोबर 1 महिन्यापूर्वी आपण चालू केलेलं आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्त महिलांचं आरोग्य. त्यामध्ये आपण महिलांचे समस्या पाहतोय. त्यामध्ये ओबेसिटी पाहिलं, थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम पाहिलं आणि आज आपण पाहणार आहोत PCOD आणि PCOS. तर भारतामध्ये 50% स्त्रियांना किंवा 3 पैकी 1 स्त्रियांना PCOD आहे. त्याचबरोबर 10 पैकी 1 स्त्रियांना PCOS आहे. PCODचं प्रमाण जास्त आहे, त्या तुलनेत PCOS कमी आहे. तर काय आहे PCOD आणि PCOS याबद्दल थोडी माहिती घेऊयात. काय होतं, मूळ रूट कॉज PCOD आणि PCOSचं मूळ रूट कॉज काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, आपण अन्न खातो, ते अन्न येतं आपल्या स्टमकमध्ये आल्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. पण अन्नामध्ये असतात कार्बोहायड्रेट्स, त्यामुळे ते कार्बोहायड्रेटचं रूपात शुगरमध्ये झालेलं असतं. आणि ज्यावेळेस शुगर रक्तामध्ये येते आपल्या रक्तवाहिनीमध्ये, त्यावेळेस पॅनक्रियाजमधनं इन्सुलिन सिक्रेट झालेलं असतं आणि इन्सुलिन आणि शुगर आपल्या रक्तवाहिनीत येते. पण ॲक्च्युली होतं काय, तर काही कारणास्तव पेशी आपल्या इन्सुलिन घेत नाही आणि इन्सुलिन न घेतल्यामुळं शुगर रक्तामध्येच राहते आणि मग राहिलेली शुगर रक्तामध्ये राहते आणि इन्सुलिन पण रक्तात राहतं. मग अशा वेळेस काय होतं, तर शुगरचं रूपांतर लिव्हर फॅटमध्ये करत असतं, कोलेस्ट्रॉलमध्ये, आणि 80% कोलेस्ट्रॉल हे आपलं लिव्हर तयार करत असतं हे वाढलेल्या शुगरमुळं. त्याचबरोबर अशा वेळेस आपल्याला लगेच शुगर दिसत नाही, परंतु ज्यावेळेस इन्सुलिन वाढतं रक्तामध्ये, तर इन्सुलिन काय परिणाम करतो, तर वेट गेन करत असतो. इन्सुलिन ज्यावेळेस रक्तामध्ये वाढतं, महिलांमध्ये काय होतं, तर मेल हार्मोन टेस्टोस्टेरोन तो वाढतो. टेस्टोस्टेरोन हा अँड्रोजन फॅमिलीचा हार्मोन्स आहे. तो ॲक्च्युली महिलांमध्ये एस्ट्रोजन म्हणजे महिलांचा सेक्स हार्मोन वाढला पाहिजे, तर तो वाढतो. टेस्टोस्टेरोन म्हणजे पुरुषांचा हार्मोन्स वाढतो आणि मग तिथनं सुरुवात होते PCOD किंवा PCOSला. तर मूळ कारण PCOD आणि PCOSला इन्सुलिन रेझिस्टन्स, त्याचबरोबर स्ट्रेस, तणाव, त्याचबरोबर पुअर न्यूट्रिशन म्हणजे आहारातनं आपल्याला योग्य पोषण आहार जात नाही, आणि लाईफस्टाईल, असे 4 घटक रूट कॉज आहेत, मूळ आहे PCOD आणि PCOSसाठी. तर ॲक्च्युली काय काम करतं, कसं काम करतं, तर समजून घ्या. ज्यावेळेस इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, त्यावेळेस इन्सुलिन आपल्या रक्तामध्ये वाढतं. रक्तात इन्सुलिन वाढल्यानंतर मेल हार्मोन स्त्रियांमध्ये जास्त सिक्रेट होतो, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन, अँड्रोजन फॅमिलीचा हार्मोन्स. हा हार्मोन्स काय करतो, तो वाढला की आपल्या पिट्युटरी ग्लँडमधनं काय येतात, सिक्रेट होत असतो, तर स्त्रियांचा सेक्स हार्मोन्स, तो म्हणजे LH, ल्युटिनायझिंग हार्मोन्स, आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे FSH, हे 2 हार्मोन्स सिक्रेट होत असतात. ह्या दोघांचं काम काय असतं, LH आणि FSH दोन्हीही पिट्युटरी ग्लँडमध्ये सिक्रेट होते आणि दोन्ही हार्मोन कसे रिप्रोडक्शनसाठी गरजे होते. LH काय करतो, तर अंडी तयार करतो आणि बाहेर म्हणजे ओव्हरीमधनं अंड बाहेर सोडायचं काम LH करत असतो. त्याचबरोबर LSH काय करतो, तर फॉलिकल जे आहे, फॉलिकल म्हणजे अंड ज्या पिशवीमध्ये असतं, ते फॉलिकल घडवायचं काम कोण करतं, FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. अशा पद्धतीने दोन्ही काम करत असतात. काय होतं, ज्यावेळेस पुरुषांचं स्पर्म व्हजायनामार्फत आतमध्ये जातात, त्यावेळेस ते कुठे एंटर करतात, तर फॉलिकल ट्यूब असते की जे फॉलिकल ट्यूबमध्ये जाते आणि इकडनं स्त्रीचा अंडाशयातून ओहम म्हणजे अंडे रिलीज झालेलं असतं आणि दोन्हीचं मीटिंग होतून झायगोट तयार होतो आणि तो झायगोट कुठे येतो, युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये, आणि तिथं तो वाढत असतो. अशा वेळेस हार्मोनल बॅलन्स हे खूप महत्त्वाचं आहे, कारण
यामध्ये कोणकोणते हार्मोन काम करतात? सर्वात प्रथम आपण पाहिले इन्सुलिन, त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँडमधनं आलेलं LH आणि FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. त्याचबरोबर त्याचा परिणाम ओव्ह्युलेशन होताना प्रोजेस्टेरॉनला पण होतो, कारण ओव्ह्युलेशन झालं तर प्रोजेस्टेरॉन चांगलं सिक्रेट होतं आणि नंतर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन जो आहे म्हणजे फिमेल हार्मोन्स की जो गर्भधारणेच्या वेळेस गरजेवंत असतो आणि तो जर कमी झाला तर स्त्रियांची मासिक पाळी रेग्युलर होते. पण तो जर वाढला, एकदम इम्बॅलन्स झाला तर पिरियड इरेग्युलर होतात. त्यामुळे हा हार्मोन्ससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा सुद्धा इम्बॅलन्स होत असतो. अशा पद्धतीने स्त्रियांमध्ये जे मेन हार्मोन्स आहेत सेक्स हार्मोन्स ते इम्बॅलन्स होतात. आणि मग होतं काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेट गेन होतं. आणि वेट गेन कुठं होतं? बेली फॅटवर. बेली फॅट वाढतं. त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉन म्हणजे मेल हार्मोन्स वाढल्यामुळं, पुरुषांचा हार्मोन्स वाढल्यामुळं शरीरावरती, चेहऱ्यावरती केस, हातांवरती केस, केस वाढ होते. त्याचबरोबर केस गळणं चालू होतात, इरेग्युलर मासिक पिरियड चालू होतो. ॲक्च्युली गर्भाशयामध्ये जे ओव्हरी असतात त्याच्यामध्ये ओहम तयार होतो, पण तो ओहम म्हणजे अंड रिलीज होत नाही. आणि ते रिलीज न झाल्यामुळं तिथं सिस्ट तयार होतात, 4, 5 किंवा अनेक सिस्ट. पॉली म्हणजे अनेक सिस्ट. पॉलिसिस्टेमिक ओव्हरियन डिसीज म्हणजेच काय तर पॉली म्हणजे अनेक सिस्ट तयार होतात. काय असतं ॲक्च्युली ओव्हरीमध्ये एक फॉलिकलमध्ये एक अंड जेव्हा रिलीज होतं, एकच अंड रिलीज होत असतं, तेव्हाच झायगोट तयार होतं, त्यावेळेस रिप्रोडक्शन होतं. पण जर अनेक सिस्ट तयार झाल्या आणि त्या सिस्ट मग फॉलिकल ते फुटत नाही आणि मग ओव्हम बाहेर रिलीज होत नाही. हा प्रॉब्लेम असतो PCODमध्ये. ह्याला म्हणतात PCOD. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. यामध्ये ॲक्च्युली अंड तयार होतं पण व्यवस्थित बाहेर पडत नाही आणि त्यामुळं अनेक सिस्ट जे तयार झाले असतात पाण्यासारखे ते सिस्ट फक्त राहतात आणि त्यामुळं गर्भधारणा होत नाही. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रम हा जो आजार आहे यामध्ये ॲक्च्युली अंड तयारच होत नाही. का नाही तयार होत तर हार्मोनल बॅलन्स एकदम सिव्हिअर असतो, जास्त प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळं पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रममध्ये PCOSमध्ये शक्यतो गर्भधारणा होतच नाही आणि पिरियडसुद्धा खूप लांब, म्हणजे पिरियड होत पण नाही किंवा झाले तर अतिशय खूप मोठा पिरियड असतो. आणि त्यामुळं PCOS हा PCODपेक्षा थोडा घातक आहे. लाईफटाईम चेंज केल्यावर रिव्हर्सिबल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर 70 ते 80% हे आजार आहे ना, दोन्ही पण कंट्रोल कशाने होतात तर वेट लॉसमुळं. वजन कंट्रोल करा आणि ह्यापासून मुक्त व्हा. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंज करायची आणि आहारात खूप मोठे बदल करायचे. आपल्याला रूट कॉज सर्वात महत्त्वाचं काय करावं लागणार? इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तो काढावा लागणार. त्यानंतर आहारातनं पोषणयुक्त जे हार्मोनल बॅलन्स होईल अशा आहार गेला पाहिजे. सर्वात महत्त्व म्हणजे जे काय आपले माइंडसेट ठेवला ना, कारण मेंदूतनं जे पिट्युटरी ग्लँड आहे, हायपोथॅलेमस ग्लँड आहे, हे जबाबदार असतात हार्मोन सिक्रेशनला. तर माइंडसेटसाठी आपल्याला काही योगा, प्राणायाम, मेडिटेशन सर्व करावं लागणार. तेव्हा जाऊन तुमचा PCOD आणि PCOS स्त्रियांचा क्लिअर होणार आहे. आणि हे ॲक्च्युली रिव्हर्सिबल आहे. परंतु मी आत्तापर्यंत एवढा अनुभव घेतला आहे, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये, बऱ्याचशा मुलींमध्ये खूप अडचणी येतात लग्नाच्या, किंवा लग्न झाल्यावर डिवोर्स पण वाढत चालल्यात. कशामुळे वाढत चालल्यात तर PCOD आणि PCOSमुळे. कारण लोक समाजामध्ये याबद्दल एवढी माहिती नाही आहे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरमसाठ खर्च आहे. टेस्ट LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन्स आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स FSH यांचा रेशो खूप महत्त्वाचा आहे. LH आणि FSH
यांचा रेशो पाहिजे 2:1च्या आत. 2:1च्या वरती गेला तर समजायचं हार्मोनल इम्बॅलन्स झालं. त्यामुळं तो रेशो आपल्याला मेंटेन करायचा. आपली लाईफस्टाईल चेंज करून त्यासाठी आपलं शरीर अल्कलाईन करावं लागणार. कारण अल्कलाईन केल्यानंतर अल्कलाईन फूड घ्यावं लागणार, ज्यामुळं इन्फ्लॅमेशन कमी होईल. त्याचबरोबर योगासने आणि प्राणायाम आणि मेडिटेशन, डिटॉक्सिफिकेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन, हे सर्व PCOD आणि PCOS रिव्हर्स होतो.